हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना आणि मजेतच असेल आपली तुमच्या सर्व इच्छा, जे काय अपेक्षा, आकांक्षा असतील त्या सर्व पूर्ण होवत. सो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी वेळाला आली, म्हणजे माझ्या सासरी आली आणि माहेरच्या व्हिडिओला तुम्ही इतका छान प्रतिसाद दिला आहे. खूप खूप बरं वाटलं. नंतर हे आहे आमचं ना अंगण आहे आणि अंगणच्या पुढे ना अशी खूप सारी झाडं आहेत. त्याच्यामध्ये टोमॅटो आहेत, अळूची पानं आहेत, केळी आहेत, आंबे आहेत, चिकू आहेत, कोकम आहेत. अजून अशी ना भरपूर सारी झाडं आहेत. ते तुम्हाला आज मी त्याचा टूर दाखवणार आहे. आणि काय बोलतं होम टूर दाखवणार आहे. तुम्हाला जे समजा त्याचं समजा, कारण की होम टूर पण आहे, झाडांची पण माहिती, झाडं पण दाखवणार आहे आणि घराच्या मागे ना अशी भरपूर सारे डोंगर वगैरे आहेत आणि झाडं पण आहेत. सो तुम्हाला मी ते सर्व दाखवणार आहे आज. सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो हे आहे माझं सासरचं घर आणि खूप छान असं सासरचं घर आहे. जेव्हा माझं लग्न झालं ना त्या टायमाला मला अजिबात प्रशाने दाखवलं नव्हतं की हे आपलं घर आहे. जेव्हा मी फर्स्ट टाईम लग्न झालं, गृहप्रवेश करण्यासाठी आली ना, तेव्हा मी फर्स्ट टाईम बघितलं आणि तेव्हा ती नजर जी होती ना ती हटतच नव्हती. कारण की एवढं सारं घर, ते पण गावी, एवढं मोठं घर, एवढं सारं नाही, एवढं मोठं घर, ते पण गावी. आणि हे आहे आंब्याचं झाड. आंब्याची झाडं ना मोजून ना खूप कमी आहेत, पण बाकी सर्व झाडं आहेत. हे चिकूचं झाड आहे, त्याच्यामुळे चिकू खूप लागले होते आणि एवढे सर्व बादली ती चिकूने भरली होती. आणि ही आहे माझी नणंद आहेत दोघी, आणि ही समोर जी आहे उभी ती माझी भाची आहे. सो त्या पण गावी आलेल्या, त्याच्यामुळे अजून खूप मजा आली. तिकडे पण भरपूर मजा आली आणि इकडे पण भरपूर मजा आली. सो असं काय ते आहे माझं येरळचं सासरचं गाव. आंबे आलंय. मावशी जाते, कुठे जाते, कुठे घरी? आज राहा, उद्या जा. आज भाऊ पण तुम्ही पण जात आहे. कल जाओ, आज रहो. मग आज रहो, कल जाओ. माती टाकली. हा, तू पण टाक मग तिच्यावर. हा रेवाने, तू टाक तिच्यावर. ती गेली आता, तिला शोध, ती आली. तो पाऊस इथे यायला पाहिजे. हो, हे पडेल ती गोल गोल, नको जाऊ.
सो हा आहे रस्ता, म्हणजे घराच्या बाहेरच एवढा मोठा रस्ता आहे, हायवे आहे असं बोललात ना तरी चालेल. आणि हे आहे माझं सासरचं गाव, माझं कोकणातलं सुंदर असं डोंगरामध्ये वसलेलं असं घर आहे. दोन्ही साईड एंट्रन्सच्या आहेत ना, दोन्ही साईडला झाडं लागली, झाडं खूपच भरपूर झाडं आहेत. आणि एवढी झाडं ना मी फर्स्ट टाईम बघितली होती, पण घराच्या बाहेर. सो ही आहे माझी भाची. सो अक्षतला पण त्याच्यासोबत खेळायचं होतं. आणि ही सर्व झाडं आहेत, ही बेटं वगैरे अशीच आहेत, कारण की थोडंफार काम बाकी आहे आणि थोडंफार काम करायचं आहे त्याच्यामुळे. सो आंब्यांची झाडं आहेत इकडे ना. पावसामध्ये ना एवढं छान असं ना हिरवंगार दिसतं की काय सांगू. आणि थोडंफार ना पाणी भरतं, कारण की सर्व खलगट आहे म्हणून. हे आहे आंब्याची झाडं. हे आंबे ना जवळजवळ मेच्या एंडिंगला, जूनच्या सुरुवातीला आंबे सर्व येतात त्याच्यामुळे आम्हाला नाही खायला मिळाले. सो असा प्रकारे ना गावी गेल्यावरती असा जो माहोल होतो ना रेडी, की माहेरचं गाव पण आणि सासरचं गाव पण, आणि जे एकाच सिटीमध्ये बोललात ना तरी चालेल, पण वाडी गावं वेगळी आहेत, बाकी सर्व सेम आहे. त्या स्टेशनला उतरतो तिथेच सर्व, एक वेस्टला आहे आणि एक ईस्टला आहे असं बोललात ना तरी चालेल. सो हे आहे गाव. हे जवळजवळ 5-6 वर्ष अगोदरच बांधलेलं आहे, जास्त जुनं पण नाही आहे. अगोदरचं कौलारू वगैरे होतं, मला माहीत पण नाही, कारण की मी जेव्हा लग्न झाले तेव्हा ते घर होतं, पण ते लग्नाच्या गडबडीमध्ये ना एवढी नजर नाही गेली त्याच्यावरती. सो नंतर ते तोडलं, मोडलं, वाढवलं, काय बोलतात मला पण नाही माहिती. सो अशा प्रकारे ते हे गाव पण खूप छान आहे आणि घर पण खूपच छान आहे. आमचं घर आहे फायनली कोकणातलं. असं घर असणं कोकणामध्ये स्वप्न असतं. माणसं कोकणामध्ये फिरायला जातात आणि तेच आमचं गाव आहे. थोडीफारच टूर देते. हे आहे एंट्रन्सच्या खाली पण ना एवढं मोठं, म्हणजे बसण्यासाठी पाऊस येतोय, पाऊस एवढं मोठं छान केलं. खाली ना टाकी बसवलेली तिथे पण आलं आहे ती, म्हणजे पाणी स्टोअर करून ठेवतो आणि घरी पण. पाऊस आला त्या रात्री चांगलीच थंड लावतं, नंतर हाय ते हायच गरम. हा काय गेल्या वर्षी माहिती ते 22 पासून सुरू झालेलं मे मध्ये. पण पाऊस नंतर. हा आहे दरवाजा, हा आहे हॉलमध्ये काहीच फक्त ठेवलं नाही, फक्त सोफा, TV. हे आहे महाराजांचा फोटो, राज्याभिषेकचा फोटो. खाली पाडू नको भाऊ, मुंग्या येतात ना. बघ काका बसलाय भाज्यासोबत बसचा. जे केले ना ते माझ्या दिराने केले आणि घरीच केले आणि खूप छान केले.
कोणाला बोलवण्याची गरज लागली नाही. आपल्याला आपण ते यूट्यूबवरून पण शिकू शकतो. आणि हा आहे देवारा. देवारा पण खूप छान आहे. तुम्हाला मी लाईव्ह चालू करून दाखवते. Silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude, I am found. Oh, whispering pines, sing me your tune. सो हॉलमधून पुढे गेलो की लेफ्ट साईडला किचन आहे आणि राईट साईडला 2 रूम आहेत. टॉयलेट बाथरूम आहे. सो हा एक रूम आहे, बेडरूम आहे. हे टॉयलेट बाथरूम आहे. आणि हा एक अजून एक रूम. आमचा एक पसारा आहे, माझ्या बॅगा वगैरे आहेत त्याच्यामुळे. आपलं स्वप्न असतं की मुंबईमध्ये असं घर असायला पाहिजे, पण ते स्वप्न म्हणजे माझ्या सासरच्यानी अगोदरच गावी स्वप्न पूर्ण करून ठेवलं. आणि हा एवढा मोठा किचन आहे की आपल्याला मुंबईमध्ये एवढा मोठा किचन असणे म्हणजे हा एक रूम होऊन जाईल मुंबईमध्ये. आणि हा स्टोर रूम आहे. खूप छान आहे गावचं घर. तिकडे गेलं ना की यावंसंच वाटत नाही. आणि हे मागे जे पावसामध्ये लागणाऱ्या चुळीसाठी लागणारी फाटी वगैरे, लाकडं वगैरे इथे स्टोअर करून ठेवलेली आहेत. आणि बाजूला आहेत काजूची झाडं. आणि हा जो नजारा आहे ना मागे, की फक्त पावसामध्ये यावंसं वाटतं. कारण तिथे हर एक प्रकारचे पक्षी वगैरे येतात, बर्ड्स वगैरे येतात त्याच्यामुळे. सो कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा आहे माझ्या सासरच्या घरचा होम टूर. थोडक्यातच तुम्हाला दिले आहे. जर तुम्हाला अजून काही पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी अजून जर गेली आहे माझ्याकडे व्हिडिओ, मी नक्की तो अपलोड करेन. हा आहे घराच्या एंट्रन्सचा समोरचा व्ह्यू. सकाळी इथे इतकं भन्नाट वाटतं. हजारो प्रकारचे पक्षी वगैरे येतात. ते आवाज असतो त्यांचा. नक्की तुम्हाला तो आवाज पण ऐकेल जर माझ्याकडे व्हिडिओ असेल. तर नसेल तर आता नेक्स्ट टाईम जर मी गावी गेली तर नक्की तुम्हाला तो व्हिडिओ काढून अपलोड करेन. सो कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.